आर्यनंदी महाराजांच्या शुभ आशीर्वादाने 1999 मध्ये केवळ 15,000 रुपयांच्या भागभांडवलावर सुरू करण्यात आलेली पतसंस्था म्हणजे आर्यनंदी पतसंस्था होय. आज सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासाने 50 कोटीची वाटचाल पूर्ण केली असून या पतसंस्थेने आर्थिक क्षेत्राबरोबरच सहकार, साहित्य, आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात परिवर्तनशील उल्लेखनीय कार्य केलेल्यांचे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन कौतुक केले. येत्या 5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता शिवस्मारक सभागृहामध्ये आर्यनंदी आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रेमचंद नेने यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना नेने म्हणाले की शैक्षणिक क्षेत्रामध्ये परिवर्तनशील व उल्लेखनीय कार्य केलेल्या 14 शिक्षकांना आर्यनंदी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला आर्यनंदीचे बाहुबली दूरकर, प्रेमचंद नेने, प्रवीण बुरसे, वैभव आहेरकर, सतीश शिंदे आदी उपस्थित होते. फक्त ही संस्था आर्थिक बाबतीतच विचार करते असं नव्हे, तर या पतसंस्थेने आर्थिक क्षेत्राबरोबरच सहकार, साहित्य, आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात परिवर्तनशील व उल्लेखनीय कार्य केल्याने स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन आदर्श पतसंस्था म्हणून आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेचा गौरव करण्यात आलेला आहे. ही देखील एक अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव पूर्ती म्हणजे जवळजवळ 25 वर्ष चालू आहे आणि या 25व्या वर्षानिमित्त शिक्षक दिन निमित्त बुधवार 4 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता शिवस्मारक सभागृह नवी पेठ सोलापूर येथे आर्यनंदी आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तनशील व उल्लेखनीय कार्य केलेल्या सौ वैशाली शहापुरे, स्वामी विवेकानंद,